गणेशराव आले का तुम्ही? नाही, 2 दिवस झाले गायब होतो म्हणून म्हणले. कुठे गेलते? सर मामाच्या घरी गेलतो. अरे वा. नाही, दिवाळी नाही, दसरा नाही, सुट्ट्या नाही, उन्हाळ्याचा नाही, आंब्याचा सीझन नाही, मग मामाच्या घरी कसं काय गेलते? सर महत्वाचं काम होतं, त्यासाठी मामाच्या घरी गेलतो आणि रितशीर अर्ज देऊन गेलतो. हा, हे महत्वाचं आहे. नियम फक्त सुट्टीच्या टायमाला दाखवता. इथे अभ्यासाला तुम्हाला नियम नसते, बाकी कशात तुम्हाला नियम नसते. फक्त सुट्टी द्यायची, सुट्टी घ्यायची असली की मग मात्र अर्ज बिर्ज अशा नियमात बसून तुम्ही काम करता. बरोबर का नाही? बे माकडतोंड्या, जसा नियम सुट्टी लावतो तसा अभ्यासाला लावलाय. अभ्यास करायचा जरा. हा, आणि काय काम होतं महत्वाचं मामाच्या घरी? होतं सर, होतं काम होतं. ते मोठा विषय आहे. ते इथं वर्गात शाळेत सांगायचा विषय नाही. ते पर्सनल काम होतं माझं. बापरे, पर्सनल? मामाची पोरगी मागा गेलते काय? माय लिहायला कसं कळलं? पोरी नव्हती मागायला गेलो, दुसरंच काम होतं. बरं, जाऊ द्या. काय हिंदे नाही आम्हाला तुमच्या पर्सनल विषयाचे. चला पुस्तकाकडे वळा बरं सगळेजण. माकडतोंड्या अग्न्या, पुस्तकाकडे वळा म्हणलं. पुस्तकाकडं म्हणजे पुस्तकं काढा. सर पुस्तकाकडेच वळालो. माझं दप्तर पाठीमागच्या बेंचवर आहे. अरे सरळ बस. तुम्हाला म्या काल बालकविता लिहून आणायला सांगितल्या होत्या. हा, लिहिल्या का सगळ्यांनी? हो सर, हो सर. कविता तिचा आपला आवडीचा विषय. हो सर, लिहिली सर. हा, लिहून तर आणल्या आणायला सांगितले होते, पाठ करून बी सांगितले होते. चल गणा मन बरं, चाल बरं. चल मन, बालकविता एखादी चांगली. सुट्टी संपली, उघडली शाळा, खडूने शिक्षक भरवतात फळा. लिहितात इंग्रजीत ABCD, कळत नाही कळते थोडी, समजत नाही बेरीज वजाबाकी, हातचा एक नेहमीच राहतो बाकी. भूगोलाचा गोल आणि इतिहास, अडकतो तिथेच आमचा श्वास. मराठीची कविता करतो पाठ, शिक्षक आमची थोपटतात पाठ. वा 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 वा, छान 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 छान. गण्या, मला एक सांग बरं, तू अभ्यासात जरा कच्चा आहे मान्य आहे, पण तू एवढ्या चांगल्या चांगल्या कविता करतं कशा? सर ती परमेश्वराची देणगी असते. हा, परमेश्वराची देणगी असते. ते आपोआप सुचते सर. ते तुलाच कसं आपोआप सुचते रे? आम्हाला तर एक वळ सुचत नाही. हा, कविता करायला गेलो तिथे काही मिळत बसत नाही. सोपं असते. पहिल्या दुसऱ्या वेळीत आणि चौथ्या वेळी सारखं यमक आलं शेवटी ती झाली कविता. सारखे शब्द आणायचे, सारखं यमक आणायचं, बस. कविता लई सोपी आहे सर. मी शिकवतो तुम्हाला कविता. नाही, कविता मला मग शिकव. तू आधी काय कर, शाळा शिक, मोठा हो. हा, नंतर कविता कर. म्हणजे नंतर शिकव मला कविता. अगोदर तू अभ्यास कर.